वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवीण इढोळे यांच्यात रात्रीला झालेल्या वादानंतर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन मोठा वादविवाद निर्माण झाला। लाखाला परिसरातील एसएमसी शाळेसमोर या वादाचे पर्यावसान मोठ्या राड्यात झाले असून काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सारा हा मोकळा व्हायला पाहिजे विदिन 1 मिनिट, नाहीतर मी गुन्हा दाखल करेन सर्वांवर। एमएलए साहेब सगळेजण प्लीज इथून बाहेर निघा। आपण पोलीस स्टेशनला जाऊ, जो काही तक्रार आहे त्याच्यामध्ये आपण काही ना काही ऍक्शन घेऊ, पण इथे कोणी उभा राहू नका। मी 1 मिनिट देतो सगळ्यांना, 1 मिनिट मध्ये कोणी मला इकडे नाही पाहिजे। वो काय झालं नेमका प्रकार? डायरेक्ट आमदार हात गेला सर्व आहे बोल नाही जात जाईल ते मतदार आहे का? त्याची माहिती हवायची ठेव काय संबंध आहे तुमचा? शूटिंग आहे आमदारांकडून। शिवाय देता तुम्ही अधिकारी आहे, अजिबात नाही ऐकत, अजिबात ऐकत नाही। माझ्यावर गुन्हे दाखल, माझ्यावर गुन्हे दाखल करा। तो उमेदवार आहे, त्याला रात्री वाहतूक त्रास देऊ लागला। तो अधिकारी याला शिवाय द्यायचा काय अधिकार आहे? मग काय अधिकार आहे? उमेदवार आहे, साहेबांशी बोललो तरी मी शांत होतो। माझ्या उमेदवाराला मी का मारलं? या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते। मात्र भाजपचे आमदार श्याम खोडे यांनी आरोपी सतीश वानखेडे याला गाडीच्या बाहेर ओढल्याने आमदार श्याम खोडे आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर आमदार श्याम खोडे यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यामुळे दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले। जवळपास अर्ध्या तासानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला। मात्र भाजप आमदार श्याम खोडे यांनी पोलिसांसोबत वाद घालत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यावर कारवाईची मागणी केली। त्यामुळे संतप्त झालेल्या दोनही गटांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला। अखेर पोलिसांनी दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर वातावरण शांत झाले। मात्र अजूनही या मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता कायम आहे। प्रतिनिधी अब्रार शेख, NTV न्यूज मराठी, वाशिम।